भोपळ्याच्या घाऱ्या खायला तर सगळ्यांना आवडतात, परंतु बनवणं थोडंसं कंटाळवाणं वाटतं. कारण त्याची साल काढणं किंवा भोपळा खिसणं हे थोडंसं कठीण वाटतं. त्यामुळे भोपळ्याची साल न काढता किंवा भोपळा न खिसता ह्या घाऱ्या आपण आज बनवणार आहे. या घाऱ्या अजिबात तेलकट होत नाही, शिवाय 8 ते 10 दिवस सहज टिकतात. ज्यावेळी आपण भोपळा खिसून घेतो, त्याची साल काढून भोपळा खिसतो, त्यावेळेला त्यामध्ये गूळ घालून परत आपण भोपळा शिजत घातला की बराच वेळ जातो. त्यामुळे अगोदरच भोपळा अजिबात किसायचा नाही आहे. तर भोपळा आपण कापून घ्यायचा आहे, त्यातल्या बिया ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहेत आणि थोडेसे छोटे छोटे असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. याची साल अजिबात काढलेली नाही, फक्त भोपळा स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून असा बारीक कट करून घेतलेला आहे. आता हा भोपळा जो आहे तो खिसणार नाही आहे, तर डायरेक्ट शिजवून घेणार आहे. तर शिजवायचा कसा? तर इथे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्या याला द्यावे लागतात. अगदीच थोड्याशा भोपळ्याच्या बनवायच्या असतील तर कढईमध्ये चाळण ठेवून त्यावरती भोपळा वाफवून घेतला तरीसुद्धा चालेल. इथे मी जास्त बनवते, त्यामुळे इथे मी एकदाच कुकरमध्ये हे सगळा भोपळा घातलेला आहे आणि यामध्ये अगदी पाव ग्लास पाणी घातलेलं आहे. पाण्याचा जास्त वापर अजिबात करायचा नाही आणि या भोपळ्याला 2 ते 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. भोपळा छान शिजला जातो आणि भोपळा अशा पद्धतीने शिजवून घेतल्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो. आता याची सालसुद्धा अगदी अलगद सहज निघते, अजिबात जास्त वेळ लागत नाही. इतक्या भोपळ्यासाठी मी इथे 1 किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, सुंठ आणि वेलदोड्याची पावडर करून घेतलेली आहे आणि खसखससुद्धा घेतलेली आहे. आता इथे या भोपळ्याची साल काढून घ्यायची. अगदी सहज अलगद निघते, पण लक्षात ठेवा भोपळा पूर्ण गार होऊ द्यायचा नाही आहे. थोडासा गरम पाहिजे, त्यामुळे गूळसुद्धा पटकन विरघळला जातो. अगदीच पूर्णपणे थंड झाला तर गूळ विरघळायला वेळ लागेल. अशा पद्धतीने भोपळा न किसता अगोदरच शिजवून घेतला की त्याची सालसुद्धा पटकन निघते आणि आपला वेळसुद्धा वाचला जातो. तर सगळ्या भोपळ्याचे जे फोडी आहेत त्याची सगळी साल जी आहे ती काढून घेतलेली आहे. आता हा गरम आहे, त्यामुळे आपण याला हाताने बारीक नाही करू शकत. त्यामुळे अशा पद्धतीने या भोपळ्याच्या फोडी ज्या आहेत ते मॅश करून घ्यायच्या. हा भोपळा जो आहे तो अगदी पटकन शिजला जातो, त्यामुळे लगेचच मॅश होतो. अगदी एकसारखा करून घ्यायचा. एखादी मोठी फोड राहिली तर तीसुद्धा हाताने फोडून घ्यायची आणि सगळा भोपळा जो आहे तो पूर्णपणे बारीक करून घ्यायचा. भोपळा अजूनही गरम आहे, त्यामुळे लगेचच यामध्ये गूळसुद्धा घालायचा आहे. तर यात मी घातलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा खसखस आणि त्यानंतर सुंठ आणि वेलदोडे जे आहेत त्याची पावडर घातलेली आहे. खसखस आणि सुंठ पहिल्यांदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये गूळ घालायचा. कारण गूळ घातल्यानंतर भोपळा गरम असल्यामुळे गूळ पटकन विरघळला जातो आणि भोपळ्यामध्ये मिक्स होतो. परंतु जास्तीची अजून एक स्टेप इथे आपल्याला करायची आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे, विरघळला आहे, तर त्यामध्येच आपण पीठ घालून मळून घेतो. परंतु काय होतं, त्यामुळे पीठ जास्त बसलं जातं आणि ज्या घाऱ्या आहेत त्या थोड्याशा कमी गोड होतात. त्यामुळे भोपळ्यापेक्षा गूळ थोडासा जास्तच वापरायचा आहे, परंतु पीठ कमी बसावं आणि जी भोपळ्याची चव आहे ती व्यवस्थित टिकून राहावी, यासाठी ही एक स्टेप करायची आहे. ते म्हणजे एखाद्या मोठ्या कढईमध्ये हे मिश्रण परत घ्यायचं आणि 3 ते 4 मिनटं गॅसवरती ठेवायचं. अगदी रसरशीत हे मिश्रण होतं, कारण गूळ व्यवस्थित त्यामध्ये मुरला जातो आणि अशा पद्धतीने बनवलेले घारगे चवीला अगदी छान होतात. जास्त वेळ ठेवायची किंवा पाणी पूर्णपणे आटवायची गरज नाही आहे. फक्त 3 ते 4 मिनटं थोडंसं मुरवून घ्यायचं, म्हणजे जो घातलेला गूळ आहे तो भोपळ्यामध्ये व्यवस्थित मुरला जातो आणि त्यामुळे चव छान येते. हे मिश्रण फारही कोरडं करायचं नाही, कारण यामध्ये आपल्याला पीठसुद्धा मळायचं आहे. आता पीठ कोणतं घ्यायचं? तर बरेच जण तांदळाचं पीठ आणि थोडंसं रवा वापरतात, परंतु इथे आपण गव्हाचं पीठ वापरणार आहे. आता 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद केला आहे. तर पुन्हा त्याच परातीमध्ये हे मिश्रण काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण जरासुद्धा गरम नको, म्हणजे अगदी कोमटसुद्धा असायला नको. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये पीठ घालायचं आहे, कारण आपण गव्हाचं पीठ वापरणार आहे. कारण जर मिश्रण गरम असेल आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं तर कितीही पीठ घातलं तरी ते मळलेली जी कणिक आहे ती सैलसरच वाटते. त्यामुळे भोपळ्याचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालायचं. जितकं यामध्ये बसेल तितकं पीठ घालायचं, परंतु एकदाच खूप सारं पीठ घालायचं नाही. थोडं थोडं पीठ मिक्स करत घ्यायचं आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. भोपळ्यामध्ये गूळ मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी त्याचं आटवून नाही घेतलं तर यामध्ये पीठ जास्त बसतं आणि त्यामुळे भोपळ्याची जी मेन चव असते तीच घाऱ्यांना येत नाही किंवा मग घाऱ्या थोड्याशा कमी गोड होतात. त्यामुळे गूळ थोडासा जास्त वापरला तरीसुद्धा थोडंसं जे मिश्रण आहे ते आटवून घ्यायचं, म्हणजे गुळाचं पाणी जे आहे थोडंसं आटलं जातं, व्यवस्थित भोपळ्यामध्ये मुरलं जातं आणि त्यानंतर गव्हाचं पीठ घातलं की चव छान येते. कोणताही गोडाचा पदार्थ करत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्या
पदार्थाची जी चव आहे ती आणखी वाढते. त्यामुळे अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित याचा एक गोळा मळून घेतलेला आहे. पीठ अगदीच सैल ठेवायचं नाही किंवा अगदीच घट्टसुद्धा करायचं नाही. अगदी आपण चपातीची कणिक मळतो तसंच मळून घ्यायचं. त्यानंतर याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि ते आता मी पीठ लावून लाटून घेणार आहे. किंवा कणकेचा मोठा गोळा घेऊन अगदी मोठी चपाती लाटून एखाद्या झाकणाने त्याचे गोल गोल घाऱ्या काढून घेतल्या तरीसुद्धा चालतील. परंतु मी एक एक गोळा घेऊन असंच लाटून घेणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा घाऱ्या बनवल्या की अगदी टम्म फुगतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत. अशा पद्धतीने भोपळा अगोदर शिजवून घेऊन भोपळा अजिबात न खिसता अगदी झटपट अशा ह्या घाऱ्या तयार होतात. आणि खरंच या मोठ्या भोपळ्याची साल काढणं खरंच कठीण जातं. भोपळा किसायला जास्त वेळ लागत नाही, परंतु त्याची साल काढायला वेळ लागतो. घाऱ्या लाटून होईपर्यंत तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं होतं. घाऱ्या लाटून जास्त वेळ ठेवायच्या नाहीत, लगोलगच तळूनसुद्धा घ्यायच्या. तेल मिडियम गरम झालं की त्यामध्ये ही घारी सोडायची. वरून थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे घारी टम्म फुगली जाते. अगदी आपण पुऱ्या तळतो तशाच ह्या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूनी चांगल्या खरपूस तळून घ्यायच्या, म्हणजेच 8 ते 10 दिवस छान टिकल्या जातात. तेल जर व्यवस्थित गरम झालेलं नसेल, थोडंसं थंड असेल आणि तोपर्यंतच त्यामध्ये जर घारी सोडली तर ती घारी एकदम तेलकट होते, अजिबात व्यवस्थित भाजली जात नाही. किंवा तेल जास्त प्रमाणात तापलेलं असेल तर वरून लगेचच रंग बदलतो घारीचा आणि घारी आतून खमंग भाजली जात नाही. त्यामुळे तेल मिडियमच गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने घारी तळून घ्यायची. अगदी व्यवस्थित ही तळली जाते, शिवाय टम्म फुगली जाते, अजिबात तेलकट होत नाही. तर अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या घाऱ्यासुद्धा मी बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने भोपळा न खिसता, त्याची साल न काढता, अजिबात जास्त वेळ न घालवता टम्म फुगलेल्या आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या या घाऱ्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.